नमस्कार मित्रांनो, स्वागत करतो तुमचं माझ्या ब्लॉग्समध्ये. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग कसा होतो तुम्हाला मी ते दाखवणार आहे. मित्रांनो, कालचा ब्लॉग्स तर तुमच्यापर्यंत आला नाही. म्हणजे मित्रांनो, 2-3 दिवसापासून पाऊस हा आमच्या भागात खूप मोठ्या प्रमाणात होत चाललेला आहे. ढगांचा गडगडाट होतो, विजा चमकू लागतात, भयंकर असा पाऊस आमच्या भागामध्ये येत असतो. त्याच्यामुळं 2-3 दिवस झालेले आहेत. पाण्याने म्हणजे पावसाने खूप नाश करून टाकलेला आहे. म्हणजे फाट्या ज्या आहेत त्या पण एकदम ओल्या करून टाकलेल्या आहेत आणि जनावरांसाठी जनावरांसाठी जी तणस ठेवली आहे ती पण भिजवून टाकलेली आहे आणि ज्या गोवऱ्या लोकं बनवतात त्या म्हणजे त्यांचं पण शेण करून आपलेलं आहे, म्हणजे शेण बनवलेलं आहे. एवढा पाऊस मित्रांनो आमच्या भागामध्ये वरसतो. त्याच्यामुळं मी एक दिवस म्हणजे कालच्या दिवशी ब्लॉग्स जो आहे तो अपलोड केलेला नाही. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये जे काही मी दाखवतो ते तुम्हाला मी रिअल दाखवणार आहे आणि तुम्हाला मी असा फिरत मी एका होळाच्या बाजूला आलो आहे. तर तुम्हाला मी दाखवतो किती पाणी वरसलेलं आहे आणि किती म्हणजे वहामध्ये पण किती पाणी साचलेलं आहे ते मी तुम्हाला आजच्या ब्लॉग्समध्ये मित्रांनो दाखवणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं होतं एवढा पाऊस आलेला आहे. तर मित्रांनो, समजा आज 8 मे म्हणजे किती कडक उन्हाळा आहे आणि तुम्ही पाहू शकता हे पाणी जे आहे ते मित्रांनो हे वाहतं, हे तुम्ही पाहू शकता मित्रांनो. हे पाणी जे आहे पाण्याचा प्रवाह वाहतो मित्रांनो. एवढं पाणी, एवढा पाऊस वरसलेला आहे, तुम्हाला दिसत असेल. हे डबके जे आहेत, जे छोटे छोटे डबके आहेत ते पूर्णपणे भरून गेलेले आहेत आणि हे पाणी खूप म्हणजे एवढं पाणी उन्हाळ्यामध्ये वाहणं म्हणजे खूप कितीतरी वाहणं होतं मित्रांनो. आणि हे मित्रांनो पहा तुम्ही, हे जे आजपर्यंत चोंडी जी आहेत, हे डबके जे आहेत ते पूर्णपणे बंद होते. याच्यात थोडासुद्धा थेंबभरसुद्धा पाणी नव्हतं. तर हे छोटे छोटे डबके पण भरून वाहायला लागले आहेत. म्हणजे तुम्ही पाहू शकता किती पाऊस येत असेल मित्रांनो. भरपूर पाऊस आणि हे जे झाडे झुडपे आहेत ते पण हिरवेगार व्हायला लागले आहेत. म्हणजे आता पावसामुळं झाडांना पण खूप जोर सापडला आहे आणि एकदम हिरवेगार झाडे आहेत. आणि तुम्हाला मी थोडं इथून दाखवतो मित्रांनो. हा जो कडा आहे त्या कड्याला पण पाणी पडायला सुरुवात झालेली आहे, म्हणजे झोत पडायला सुरुवात झालेली आहे. थोडं का नाही, हे पहा मित्रांनो, खाली पण थोडं पाणी साचलेलं आहे. तुम्हाला दिसतं की नाही मला माहीत नाही. आणि ते पहा मित्रांनो, जे झाडं आहेत त्या ठिकाणी खूप पाणी साचलेले आहे. याच्यामध्ये थोडंसुद्धा पाणी नव्हतं, पण आता पाणी साचलेलं आहे मित्रांनो. आणि हे इकडे पण पाणी पडतं, म्हणजे तुम्हाला दिसत नसेल खास करून. एवढा पाऊस 2-3 दिवसात झालेला आहे मित्रांनो. एवढा पाऊस होता, त्याच्यामुळं काल लाईट पण नव्हती. त्याच्यामुळं माझा मोबाईल जो होता तो चार्जिंग नव्हता, म्हणून मी आज मोबाईल चार्जिंग केला. दुसऱ्या गावाला जाऊन मोबाईल चार्जिंग केला आणि मग हा आजचा ब्लॉग शूट केलेला आहे आणि तुमच्यापर्यंत आणलेला आहे. तर मित्रांनो, आजच्या ब्लॉग्समध्ये एवढंच. जय हिंद, वंदे मातरम.